हा अर्थसंकल्प हा बिहारचा अर्थसंकल्प होता, देशाचा अर्थसंकल्प नव्हता. पूर्ण भाषणामध्ये 35 वेळा तर बिहारचं नाव घेतलं. आणि ह्याच्यातनं एक लक्षात आलं असेल महाराष्ट्राच्या आणि देशाच्या, की 365 दिवस 24 तास BJP हे फक्त इलेक्शन मोडवर असते. देशाचं अर्थकारण, खाली जाणारा रुपया, वाढणाऱ्या किमती, बेहाल झालेला मध्यमवर्गीय, GDP, ह्याच्याबद्दल काही बोलायची गरज नाही आपल्याला. ये बिहार को देंगे, वो बिहार को देंगे, वो बिहार को देंगे. नागालँड असेल ना, पुढचं बजेट नागालँडच्या नावाने करतील. अहो, हे देशाचं बजेट आहे, बिहारचं बजेट नाही आहे. हे कोणीतरी सांगायला पाहिजे होतं. पण बिहारची निवडणूक जिंकायची आहे, त्यामुळे देश थोडे 3 IIT डेव्हलप न करता आता बिहारमध्ये IIT. अहो, ते जाऊ द्या, सगळं सोडून द्या. ते आता बिहारला पुढचे 2 महिने मांडीवर बसूनच जो 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 पी रे बाळा पी सगळं करतील आता. नाही ना सर, देवेंद्र फडणवीस म्हणतायत की विरोधकांना एकच काम आहे की ह्या बजेटमधून. हा, विरोधांना अक्कलच नाही. जी काय अक्कल दिली फक्त सत्ताधारी आहेत बाबा, 240 जागा निवडून आणल्या आहेत, त्यांनाच अक्कल दिली आहे. आम्हाला जागा कमी मिळाली आहे, त्यामुळे आमची अक्कलही कमीच आहे. बरोबर बोलतात ते, एकदम खरं बोलतात. आम्ही अक्कलेचा कटोरा घेऊन फिरतोय आता, कुठे अक्कल देतं का अक्कल. हे बघ, माझे फॉलोअर बघा, माणसांनो वाचा जरा. कशावर काय, मला बजेट वाचलं पण नाही, काय बघितलं पण नाही. काय SC/ST महिला आहेत, त्यांना 2 कोटीपर्यंत लोन त्यांनी अप्रूव्ह केलेले. असं मी विदाऊट अभ्यास बोलणारच नाही. आपण वेगळे प्रश्न घेऊ. आपले तुम्ही बजेटचं बोलणार असाल तर मी बोलणारच नाही. तुम्ही जे म्हणता सांगितले दिली तेच सांगतो. मनीष दादा एक दिली आहे ना फ्रेंड, ओके ना, ऑडिओ व्हिडिओ येस सर. तो बोलला मला दिल्ली म्हणून. त्याच्यामध्ये पण दुसरी एक काम्यात आहे सर. भगवानगडाचे जे महंत आहेत नामदेव शास्त्री महाराज यांचं
एक वक्तव्य जे आहे ते धक्कादायक आहे आणि त्या विधानानंतर खरं तर सोशल मीडियावरतून असेल त्यांच्यावरती टीका खूप मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते. नामदेव शास्त्री महाराज यांनी जे आरोपी आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले त्यांच्या मानसिकतेबाबत विचार करावा अशा संदर्भातलं एक वक्तव्य केलेलं आहे. कारण की ही हत्या होण्यापूर्वी मारहाण देखील त्या आरोपींना झालेली होती, त्यामुळे आरोपींची मानसिकता तपासणं गरजेचं होतं माध्यमांनी, असं त्यांनी सांगितलं. मग त्याच्या आधी तिथला जो वॉचमन होता अशोक सोनवणे त्याला मारहाण झाली, मग त्यांनी काय करायचं? त्यांनी पण खूनच करायचे. अशा खुनाच्या बदलात खून काय काय समाजाचं उत्तर नाही आहे. महात्मा गांधींनी आपल्या पॉलिटिकल थॉटमध्ये म्हटलं आहे की अन आय फॉर अन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड. म्हणजे तुम्ही डोळ्यासाठी डोळा घ्याल तर विश्व आंधळ होईल. आणि एखाद्या संतांनी परंपरेने जे संतांची गादी सांभाळत असतात त्यांनी द्वेष, सूड, उपभोग ह्या सगळ्याकडेच्या वरती जाऊन बोलायचं असतं. मी त्यांचं आज एक वाक्य ऐकलं की ती पंकजाताई माझ्याकडे आली म्हणून मी आली नाही म्हणून मी तिची बाजू घेतली नाही, धनंजय मुंडे माझ्याकडे आले म्हणून मी त्यांची बाजू घेतली. त्यांना अजून काहीतरी प्रश्न, कराड आले तर तुम्ही त्यांची बाजू घेईल का? तर ते म्हणाले नाही, तो कुठे नेता आहे. गडावरच्या बसलेल्या माणसाने शेवटच्या समाजातल्या शेवटच्या स्तरावरच्या शेवटच्या माणसाचं ऐकलं. नेते ते अभिनेते नाही. आणि भगवानगडाची परंपरा महाराष्ट्राला आपल्याला अवगत करावी लागेल की भगवानगडाची जी जागा आहे ती कोणाची आहे? एका कासार समाजाची जागा आहे. ती गडाचे पहिले भगवान बाबा हे एका होते, पण त्याच्यानंतर आलेले भीमसेन जे आहेत त्या गाडीचे वारसदार ज्यांना जाहीर केलं ते कुठल्या समाजाचे होते? ते राजपूत समाजाचे होते, राजपूत. आणि त्याच्यानंतर राजकारण काय झालं हे अख्ख्या बीडमध्ये सगळ्यांना माहिती आहे की भीमसेन महाराजांना कोणाला गादीवर बसवायचं होतं, त्याच्यानंतर काय झालं, कोण मोटरसायकलवरनं गडापर्यंत पोचलं. हे असे काहीतरी वक्तव्य करून त्या गादीचं जे महात्म्य आहे ते कमी करू नका ना. त्या गादीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपले आहेत. भीमसेन जे गुरुजी होते, जे संत भीमसेन होते, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे कट्टर अनुयायी होते. मनमाडच्या परिषदेमध्ये भीमसेन गुरुजी सामील झाले होते. त्या गडाची परंपरा ही समतावादी आहे. त्या परंपरेतनं तुम्ही एखाद्या गुन्हेगाराची पाठराखण करता हे योग्य नाही. परंतु त्यांनी असं पुढे एक विधान केलेलं आहे की धनंजय मुंडे हे यांनी खूप राजकारणात सोसलंय. गेल्या 52-53 दिवसांपासून त्यांच्या सोबत मीडिया ट्रायल सुरू आहे. आणि ते संतोष देशमुख मागच्या पोरावर जे सोसत आहेत त्यांचं काय करायचं? त्या पोराला आणि पोरीला दररोज आपला मेलेला बाप दिसत असेल तर काय करायचं त्यांनी? म्हणून संत परंपरेतल्या माणसांनी नेहमी आपले डोळे असे उघडले पाहिजेत, असे नाही. म्हणून ते महाराज आहेत त्यांच्याविषयी बोलण्याचा काय मला अधिकार नाही, मी छोटा माणूस आहे. पण ते ज्या गादीचे वारसदार आहेत ती गादी समतावादी गादी आहे. ती गादी सर्वधर्म समभावाला घेऊन चालणारी गादी आहे. जातीयंताची लढाई लढणारी गादी आहे. आणि ती गादी कोणा घराण्याची नाही आहे ना, ती गादी एका कुठल्या समाजाची आहे. ती गादी महाराष्ट्रातल्या तमाम जाती बांधवांची आहे. त्या गडाला धनगरही तेवढीच जाऊन भेटतात जेवढे वंजारे जाऊन तिथे येतात. असं म्हणजे मला हे कळत नाही की तुम्ही गडालाही आता जातीचे रंग द्यायला लागलात. म्हणजे संतांनाही तुम्ही जातीचे लेप लावा. मला नाही आठवत की तुकाराम महाराजांची जात महाराष्ट्रात अशी चर्चिली गेली असेल की तुकाराम महाराज हे या समाजाचे होते. अरे ते महाराज होते, संत होते, ते आपले होते. ही महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा त्यातनं निर्माण झाली. ह्याचा कधी अभ्यासच करत नाही आपण, त्याच्याबद्दल बोलतच नाही. आणि हेही आपले आश्चर्य वाटलं मला. कालचं वाक्य हे निराश करणारं वाक्य होतं. नाही, नामदेव शास्त्री महाराज असं म्हणाले की धनंजय मुंडे यांची मीडिया ट्रायल होते आणि धनंजय मुंडे हे जेवढं सोचताय
जर तेवढं त्यांनी जर अध्यात्म क्षेत्रात असते ते पण मी ऐकलं, ते संत तर ते संत झाले असते. हो, ते खरं आहे. आधुनिक तुकाराम महाराज होण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. कोण? आपले धनंजय मुंडे साहेब. धनंजय मुंडेंच्या त्यांच्यासाठी पुढे येण्याची गरज वाटते का? मी तेच सांगितलं नाही की आपण ज्या गादीवर आहोत त्या गादीचा, मी त्यांना एक साधा प्रश्न विचारतो की त्याच बीडमध्ये कमीत कमी 20 नावं काल ट्विट केलेली आहेत त्यांच्यावर झालेले अन्याय. मी एक रामकृष्ण बांगर नावाचं कुटुंब वारंवार बोलतो, खोट्या केसेसमध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंनी त्यांना अडकवलंय. कोणीही बोलत नाही, घरातला एक माणूस बोलायला तयार नाही. मी स्वतः एसपीशी बोलतो, एसपी दररोज मला सांगतो कल देखता हूं, झूठा केस आहे, कल देखता हूं. त्या म्हातारीवरती पायात गोळी मारली त्या एका आरोपीच्या असं दाखवून तिच्यावर केस टाकली. त्या म्हातारीचं वय बघता ती रिव्हॉल्वरचा झटका तरी सहन करू शकते का? आणि नेम धरून पायात मारली गोळी. अरे काय काय केसेस बनवता तुम्ही? आणि पोलीस जामिनाला विरोध करण्यासाठी जाऊन कोर्टात उभे राहतात. कुठली यंत्रणा? बापू अंधळे कुठल्या जातीचा होता? किशोर फड कुठल्या जातीचा होता? राजाभाऊ आमचा कुठल्या जातीचा होता? बबन गीते कुठल्या जातीचा होता? कित्येक वंजनांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आयुष्य प्रॉपर्ट्या साप फेकल्या गेल्या बाहेर. मग त्यांचा विचार करायचा नाही. मी महंतांकडे जाणार आहे, त्या सगळ्यांना घेऊन 4-5 गाड्या बुक करतो आणि जे बळी आहेत या सगळ्या प्रकरणातले त्या सगळ्यांना घेऊन जातो भगवानगडावरतो आणि न्याय मागतो. बाबा न्यायाचार्य महंत आहेत ते, त्यांच्याकडे न्यायाची अपेक्षा करूया. आता सर, काल जे राजाभाऊ फड आहेत तुमच्या पक्षाचे, जे बीडचे नेते आहेत, त्यांनी एक महत्वाचा एक गौप्यस्फोट केलाय की 2016ला पंकजा मुंडेंना गडावरती येऊन भाषण न करून देण्याकरता, त्यांना गडावरतून कुठून तरी बाहेर काढून टाकण्याकरता एक षडयंत्र जे आहे ते धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री महाराज यांनी रचलं. त्याची मीटिंग जी आहे ती दिल्लीतल्या हयात हॉटेलमध्ये झालेली होती. अशा पद्धतीचा एक गौप्यस्फोट केला त्यांनी. असं आहे की म्हणजे आता घरातल्या वादांवरती आपण जायला नको, पण पंकजाताईला कोणी किती छळलं ते तिच्या बापालाच माहिती असेल फक्त. म्हणजे ते बिचारे बघत असतील वरनं तर त्यांना माहिती असेल आणि तिला माहिती असेल. मला त्याच्यात काही बोलायचं नाही. पण अचानक त्यामुळे या घरच्या वादावर आपण न बोललेलं बरं. पण गादीचा वापर हा सामाजिक आणि कौटुंबिक कलहाला कारणीभूत ठरला हे नाकारता येत नाही. आणि गादीने कुठल्याही समाजाचं प्रतिनिधित्व नाही तर ते महाराष्ट्र धर्माचं प्रतिनिधित्व करतात हे लक्षात ठेवावं. म्हणजे संतोष देशमुखांना मारणाऱ्यांची मानसिकता का तपासली गेली नाही हे बोलण्याचं दारिष्ट्य दाखवतात. यार, ते माणसाने तुकडे तुकडे करून टाकले या माणसाचे, संतोषचे. त्यांची मानसिकता तपासायची. ते काय संत बिंत आहेत की काय, की अधर्माविरुद्ध धर्माची लढाई लढवत होतं? असं काय होतं की काय त्यांच्याकडे? वाईट आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.